आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आणि त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड कुणाची हा विशेष कार्यक्रम IBN लोकमततर्फे घेतला जातोय आणि त्यासाठी हे सगळे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत। पिंपरी चिंचवड कुणाचं हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे, कारण की मागील 10 वर्षापासून इथे राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आता मात्र राष्ट्रवादीला भाजप असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांच्याकडनं आव्हान दिल्या गेलंय आणि त्या आव्हानाला राष्ट्रवादी कशी समोर जाते, 10 वर्षात जे कामं केलेली आहेत त्याला विरोधक समर्थन करतायत का, तो विकास त्यांना मान्य नाही, जाणून घेऊया। आपल्या सोबत सगळ्या पक्षातले हे कार्यकर्ते आहेत। सुरुवात आपण सत्ताधारी पक्षाकडनं करूया। खरं तर माझ्यासोबत माजी महापौर आहेत, ते मागच्या वेळेस निवडणूक लढवली होती त्यांनी, मात्र त्या येऊ शकल्या नाही, परंतु आता त्या इच्छुक आहेत राष्ट्रवादीकडनं आणि तुम्ही आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहात। राष्ट्रवादीच्या सगळ्या कामावर तुम्ही समाधानी आहात आणि काय सांगाल, राष्ट्रवादीने काय विकास केलेला आहे? राष्ट्रवादीच्या तर सगळ्या कामावर ह्या पिंपरी चिंचवडचे नागरिक सुद्धा सगळे समाधानी आहेत, त्यामुळे मी पण समाधानी आहे। आज जर आपण बघितलं पुण्यापासून जर पिंपरी चिंचवडमध्ये एंट्री केली तर एकदम हाय क्लास शहर हे वाटतं। बाहेरून येणारे इंटरनॅशनल नागरिक येणारे सुद्धा म्हणतात की पिंपरी चिंचवडचे रस्ते असतील, पूल असतील, हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आणि ट्रॅफिकची एकदम व्यवस्था अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल, इथला विकास असेल, काही आरक्षणं जी ताब्यात घेतलेली त्यांचा विकास असेल, आता हाच तुम्ही इथं बघताय तो पुतळा असेल, आंबेडकरांचा पुतळा असेल, त्या बाबतीतची डेव्हलपमेंट असेल, असे सगळे जे या पिंपरी चिंचवडला साजेल असे वास्तुशिल्प या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। अशा पद्धतीने अतिशय चांगला विकास या ठिकाणी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी। तुम्ही ज्या प्रभागातून इच्छुक आहेत ते तो प्रभागात तिथे काय कामं झाली? 3 झोपडपट्ट्या आहेत या प्रभागामध्ये आणि त्याचा विकास तुम्ही करू शकलात का? 100% करू शकलेत। आता तुम्ही शहराचं विचारलं म्हणून मी शहराचं सांगितलं। आज माझ्या वॉर्डामध्ये 4 झोपडपट्ट्या आहेत, यशवंत नगर असेल, विठ्ठल नगर असेल, गांधीनगर असेल, आंबेडकर नगर असेल। आज जर तुम्ही बघितलं तर माझ्याच काळात तिथले स्थानिक हनुमंतरावजी भोसले यांच्या मार्गदर्शनाने, अजितदादांच्या सहकार्याने त्या ठिकाणी विठ्ठल नगरचं अतिशय चांगलं पुनर्वसन झालेलं आहे। गांधीनगर हा आमचा भाग नव्हता, त्यामुळे त्याच्या पुनर्वसनाच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही, पण त्या ठिकाणी आज विठ्ठल नगरचं मध्ये तुम्ही गेलात तर अतिशय चांगलं पुनर्वसन, अतिशय चांगलं त्यांना त्या ठिकाणी सोयी सुविधा मिळालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी एक थोडासाच भाग आता झालेला आहे, तो नेक्स्ट स्टेप मध्ये त्या ठिकाणी करणार आहात तुम्ही विकास असं म्हणतात आणि त्यासाठी पुन्हा एकदा यांना सत्ता पाहिजे। यांचे जे दावे आहेत ते किती खरे आहेत? तुम्ही भाजपकडनं त्यांना आव्हान दिलेलं आहे, काय एकंदर सांगा? खरं सांगायचं म्हटलं तर काँग्रेस राष्ट्रवादीने जो विकास केला असं ते डंका पिटला जातोय। खरं तर ही जनता त्यांना उत्तर देईल येणाऱ्या काळामध्ये। जेवढा विकास तुम्हाला बाहेर डोळ्याने दिसतो, हा ग्रेड सेपरेटर दिसेल तुम्हाला, हे रोड दिसेल, रोडच्या बाजूने मोठे मोठे बिल्डिंग आणि मॉल दिसतील, पण जेवढा विकास तेवढा मोठा घोटाळा आहे। ह्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीच्या मध्येही घोटाळा केलेला आहे, ह्यांनी शववाहिनीमध्ये घोटाळा केला आहे। एकीकडे हे लोक देवाला सोडत नाहीत आणि मड्यावरच्या टाळूचंही लोणी खाणारी ही पार्टी आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना या येणाऱ्या काळामध्ये काही स्थान ही जनता मनात सुद्धा देणार नाही। शहरात आणि ही जी घोटाळे तुम्ही म्हणताय त्याची चौकशी सुरू आहे खरं तर, परंतु प्रभागामध्ये यांनी काही कामं केली ज्या प्रभागातनं तुम्ही इच्छुक आहात? त्यांनी प्रभागामध्ये जी कामं केली, असं तुम्हाला खरं तर यशवंत नगर मधली गोष्ट सांगेन, फार बेसिक आणि छोटीशी गोष्ट आहे। महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आणि तिथं जे पब्लिक टॉयलेट आहे, बाहेरून अतिशय सुंदर मुलांना दिलेल्या टाईल्स आहेत, परंतु त्या टाईल्स बाहेरून इतक्या छान दिसतात आणि आतमध्ये टाईल्स फुटलेल्या आहेत, नळाला टॅप नाही आहेत, भांडी फुटलेली आहेत, पाणी नाहीये, चेंबर इतके ओव्हरफ्लो होत आहेत, त्यातला सगळं महिला लोकांच्या घरामध्ये घुसतोय। नागरिक आणि छोट्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आणि त्यामुळे मूलभूत सुविधा सुद्धा सत्ताधारी देऊ शकले नाही असं म्हणणं आहे। काँग्रेसचे उमेदवार माझ्या सोबत आहेत, विद्यमान नगरसेवक। तुम्ही राष्ट्रवादी सोबत खरं तर आघाडी नाहीये, परंतु सभागृहात एकत्र आहात आणि हा विकास तुम्ही एकत्रित केला असं म्हणताय का? राष्ट्रवादीने तुम्हालाही डावललं होतं? नाही, देश पातळीवर म्हणाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, महाराष्ट्र पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शहरामध्ये पण जो निधी आला तो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आला, जैनिनियरमच्या माध्यमातून आला, पण पिंपरी चिंचवड महापालिकेतली सत्ता राष्ट्रवादीकडे असल्यामुळे सर्व तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या। ठीक आहे, प्रामुख्याने आम्ही विरोधी बाकावर होतो आणि जी चांगली विकास कामं झाली त्याला निश्चित आम्ही काँग्रेस पक्षाने पूर्ण पाठिंबा दिलाय, पण जी चुकीची कामे त्याला आम्ही विरोधही केलाय आणि तो प्रखरतेने आम्ही तिथं सभागृहात मांडला। काय चुकीची कामं झाली होती? काय एकंदर तुम्हाला त्यांच्या चुकावर बोट ठेवायचं? आता चुका म्हणण्यापेक्षा जे बाकी विरोधी पक्ष जे म्हणतंय त्या चुका त्यांनी सिद्ध आणखीन झालेल्या नाही, त्यामुळे चुका म्हणता येणार नाही, कारण आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून तो त्यांचा एकट्याचाच नाहीये।
हा आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून केलेला हा पूर्ण शहराचा विकास आहे आणि आज तो जनतेसमोर निधी देण्याबाबत त्यांनी त्यांचा वरचष्मा होता कुठेतरी, संख्या जास्त असल्यामुळे राष्ट्रवादी संख्या जास्त आणि संपूर्ण स्टँडिंग तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्यामुळं आम्हाला त्या सत्ताधाऱ्यांनी मित्रपक्षालाही दुजाभावाची वागणूक दिली असा स्पष्ट आरोप केला जातोय. तुम्ही माझ्यासोबत राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आहेत. खरं तर हे सगळे आरोप होत आहेत तुमच्यावर आणि कसं याला उत्तर देणार आहेत? मित्रपक्षाचे सुद्धा आरोप आहेत. मी प्रथम इथं सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मी आदरणीय सद्गुरू कदम असतील त्यांच्या काँग्रेस पक्षाचा एक प्रतिनिधित्व म्हणून करतो. मी एक अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलो. कालांतराने आम्ही एक अपक्ष आघाडी केली आणि त्या आघाडीने काँग्रेसला पाठिंबा देऊन त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आम्ही मदत केली. आता बहुतेकशे आरोप झाले. मी एकच आरोप ऐकला विनाताई सोनवलकरांचा की फक्त चकाचक आहे, आतनं सगळं वस्तुस्थिती चांगली नाहीये. पण ताई मला एक तुला सांगणं गरजेचं, फोटो असणं अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्ही आमचेच मग तेच तर विषय आहे की तुम्ही आता इलेक्शन आलाय म्हणून तुम्ही फिरताय. ही कामं खूप आधीपासून झालेली आहे आणि तिथं तुम्ही म्हणता की फरशा तुटल्यात, नळ गेलेत, हे अतिशय त्यांनी बरोबर सांगितलं. पण समजा नागरिकांनी त्यांची सरकारी प्रॉपर्टी ही त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे अशी म्हणून वापरली तर बहुतेक ती वेळ आपल्या नागरिकांना आपल्या महानगरपालिकेवर येणार नाही. तर नागरिकांनी बी याच्यामध्ये मोठा सहभाग ठेवला पाहिजे की पालिकेच्या वस्तू ह्या आपल्या मालकीच्या आहेत. त्यामुळे काही चुका झाल्या असतील, काही चुकीची कामं झाली असतील, त्यांनी सांगितलं त्याला आम्ही पाहून येत्या 1-2 दिवसात दुरुस्त करू. अगदी टप्प्यावर निवडणूक आलेली आहे आणि आता दुरुस्तीचे दावे पुन्हा एकदा केले जात आहेत. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला त्यांनी आव्हान दिलंय की हे सगळे आधी कामं झाले होत्या आणि नागरिकांनी योग्य पद्धतीने हाताळली नाही किंवा वापरली नाहीत. एकंदर नागरिकाकडे त्यांनी बोट दाखवलेलं आहे किंवा त्यांना आव्हान केलेलं आहे नागरिकांना. खरंच नागरिक एवढे त्यांना कळत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. मत द्यायला असेल तर ही नागरिक लोक शहाणी, मत द्यायला तर सगळे शहाणे. आणि पालिकेची टॉयलेट्स वापरायची असेल तर नागरिकांना समजत नाही, त्यांनी जबाबदारीने वापरलं पाहिजे. मग ज्या नागरिकांना तुम्ही आधी शहाणे समजता, ज्या नागरिकांना तुम्ही आधी मतांसाठी बघता, मग त्या नागरिकांसाठी तुम्ही काम केलं तर काही उपकार नाही करत आहे कोणी. त्यांच्यासाठी काम करण्यासाठीच तुम्ही निवडून आलेला आहात. त्यांच्यासाठीच काम करण्यासाठी तुम्ही निवडून आलेले आहात. खरं तर तुम्ही अजितदादांच्या या सगळ्या आधिपत्याखाली इकडे काम करता आणि हे जे आता आरोप होत आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर द्याल? कारण की हे गंभीर आरोप आहेत की इथे जे सगळं काम झालेलं आहे प्रभागामध्ये तिथे भ्रष्टाचारही झालेला आहे आणि तुम्हाला दूरदृष्टी नाहीये. भ्रष्टाचार झालेला नाहीये. भ्रष्टाचार झाला हे बीजेपी वाले म्हणतात. यांनी सिद्ध करून दाखवा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जे ताई म्हणतात म्हणजे फौजदारी दाखल केली बरोबर आहे. मुख्यमंत्री त्यांचा आहे ना, मुख्यमंत्री त्यांचा याच्यामुळे त्यांना काय अनेक अधिकारी आणि आजी नगरसेवकांवरती फौजदाऱ्या दाखल केलेल्या आहेत. आत्ता 2 दिवसापूर्वीच अशा बातम्या तुम्ही पेपरला वाचल्या असतील. पुनर्वसनात त्यांनी 600 कोटीचा घोटाळा केलाय. मूर्ती वाटपात त्यांनी घोटाळा केला. आता जो हा विकास हे करतायत एखादं काम, एकंदर शहरातला घोटाळा किंवा त्यांचा चेहरा आहे. प्रभागामध्ये तरी तुम्ही काम केलेले आहेत की नाही? केले ना, भरपूर कामं केले. लाईटीचे कामं, रस्त्याचे कामं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आम्ही दोघांनी भेटून चांगले कामं केलेले. आमच्या खरावडी, गांधीनगर, नेहरूनगर या प्रभागात कोणी सांगावं तर काम नाही झाले, चांगले कामं झालेले. चांगले कामं. त्याची जी कॉस्ट आहे, एखादं ब्रिज हे एखादं ब्रिजचा टेंडर 10 कोटीचा असेल तर तो 100 कोटीपर्यंत कसा न्यायचं ह्याची ट्रेक राष्ट्रवादीकडे आहे. एखादं प्रोजेक्ट 10 कोटीचं 100 कोटीला कसं न्यायचं आणि त्यातला मलिदा कसा खायचं हे यांच्याकडून शिकलं पाहिजे. राष्ट्रवादीने आतापर्यंत जेवढे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन झालेत सगळेच्या सगळे कोट्याधीश झालेत. कसे? त्याच्या आधी विचारा, एखादा पानपट्टी चालवणारा माणूस आमदार झाला आणि कोट्याधीश झाला, असं मी उदाहरणं देऊ शकतो. सगळे जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन झाले ते आधी काहीच नव्हते आणि त्याच्यानंतर मात्र सगळे कोट्याधीश झालेले आहेत. हे शहरातल्या प्रत्येक कोणालाही विचारा सांगतील की आधी काही. तुमच्या प्रभागातल्या उमेदवाराबाबतही असंच आहे? मी पक्षाबद्दल बोलतोय. जे पक्ष या शहरावरती सत्ता गाजवतात त्यांनी फक्त अशा पक्षातले उमेदवार कसे असतील असं त्यांचं म्हणणं. पहिला मुद्दा आहे कॉस्टिंगचा मुद्दा. मी असं म्हणेल, आज स्टीलचा एक भाव असतो तो उद्या दुसरा असतो, त्यामुळे ते भाव वाढतातच. आज जर पुलाची रुंदी जर 5 असेल आणि 7 झाली तर ते 2 मीटरचा तो भाव वाढतोच. असे भाव वाढलेले, कोणतेही भाव असे उगाचच वाढलेले नाहीयेत. आणि दुसरं म्हणेल, यांनी प्रभागाबद्दल बोलावं, देशाबद्दल किंवा ह्या शहराबद्दल बोलण्याची यांची कॅपॅसिटी
नाहीये. त्यांनी त्यांची कुवत ओळखून बोलावं. त्यांनी त्या शहराच्या नेत्यांबद्दल काय बोलूच नाही. आणि पहिली गोष्ट दुसरं सांगते की जे स्टँडिंग चेअरमनचे झालेले त्यांचे बाकीचे पण उद्योगधंदे आहेत. आम्ही समाजकारण हे राजकारण आम्ही हे समाजाची सेवा करण्यासाठी करतो. आमची पोळी किंवा आमचं घर ह्या समाजकारण राजकारणावर चालत नाही. प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बघितला तर त्याचा आधी घर चालवण्यासाठी एक उद्योग आहे. मग बिल्डर होणं चुकीचं आहे, बाकीचे व्यवसाय करणं चुकीचं आहे, कंपनी काढणं. तुम्ही पण काढा ना, तुम्हाला कोण म्हणतं बिल्डर नका. एकंदरच आपण बघितलं की आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप करतात. मात्र याबद्दल नागरिकांना काय वाटतंय आणि इतरही पक्षांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया या ब्रेक नंतर. तोपर्यंत पहा IBN लोकमत. पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 9 या प्रभागातील समस्या आणि विकासाबाबत आपण ब्रेकपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकाकडनं आरोप आणि प्रत्यारोप ऐकले. मात्र त्याबाबत नागरिकांना काय वाटते, रहिवाशांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. 3 झोपडपट्ट्या या प्रभागामध्ये आहेत आणि खरंच या झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत का? तुम्ही वारंवार त्यासाठी आंदोलन करतात. सत्ताधारी किंवा हे सगळे विरोधक म्हणतायत ते प्रश्न सोडवू शकतील का? पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत 7 ते 8 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. फक्त जे मोठमोठे रस्ते असतील, लाईट असतील, ही सुधारणा होती. पण खरोखर ते गोरगरिबांचा जे प्रश्न घेऊन जाणारे सगळे सत्ताधारी असतात. सत्तापुरतं ते भोग घेतात. आमचा गांधीनगरचा प्रश्न पाहायला गेलं तर तो 50 ते 60 वर्षापासून ही झोपडपट्टी तिथं जागेवर आहे. आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकाने तिथं पुनर्वसन झालं पाहिजे असं ठामपणे कोणी ठणकावून सांगत नाही. ज्यावेळेस इलेक्शन आलं की बाबा आम्ही पुनर्वसन करू, अमकं करू, तमकं करू, हे होतं तात्पुरतं. झोपडपट्टी आणि झोपडपट्टी धारकांचं गठ्ठामत यांच्या लक्षात येते निवडणुका जवळ आली की असं म्हणतात. जर शहराचा सर्वांगीण विकास झाला तर शहरात अजूनही 72 झोपडपट्टी आणि त्यामध्ये राहणारे हजारो झोपडपट्टी धारक कसे हा प्रश्न विचारतात. जेणेकरून सारखे अनेक प्रकल्प कोट्यावधीचे आलेले आहेत. मात्र त्या प्रकल्पातून जे घरकुल उभे राहिलेले आहेत त्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीला याचं उत्तर द्यावं लागणार आहे की या झोपडपट्टी धारकांचं काय होणार आहे. त्यांना एकच सांगेल की आता ते गांधीनगरचं बोलतात म्हणून मी बोलते. गांधीनगरला राष्ट्रवादीचे उमेदवार द्या, विठ्ठलनगर सारखं पुनर्वसन तुमचं 100% होईल. 100% होईल. आता याला काय एकंदर तुमचं उत्तर द्या. विठ्ठल एक मिनिट विठ्ठल नगर मध्ये जे पुनर्वसन झालं, मी आता मगाशी बोलल्यासारखं की एका घरामध्ये एकच त्याला ते हे मिळालं. आम्हाला ते फेर सर्वेक्षण करून आम्ही ते पुनर्वसनाच्या पाठीमागे आहोत. काँग्रेस पक्ष मान्य होत नाहीये, त्यामुळं तुमची फक्त मागणीच आहे असं म्हणता येईल. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटलात की उमेदवार द्याल तर विकास करू ही आडमोठी भूमिका आहे. कारण तिथे काँग्रेसचं असल्यामुळे तिथे काहीतरी लिमिटेशन्स येतात. पहिली गोष्ट म्हणजे विठ्ठलनगरचं मी सांगेल की पहिला GR होता 2002चा. त्याच्यानंतर अजितदादांच्या मार्गदर्शनाने अजितदादांमुळेच त्या ठिकाणी 2012चा GR आला आणि जवळजवळ 80% विठ्ठलनगरचे सर्व त्या विठ्ठलनगरचे नागरिक असतील इथे त्यांचे तिथं घरं त्यांना मिळाली. आता दुसरा सर्वे 2012चे आणखीन जे राहिलेले आहेत तिथं 3 बिल्डिंगचा अजून बाकी आहेत. त्याच्यामध्ये दुसरा टप्पा बहुतांश प्रकल्प रखडलेले आहेत. कुठले प्रकल्प रखडलेले आहेत? आता मोठा प्रकल्प सांगेल, घरकुल योजनेमध्ये सर्वसामान्य माणसाला घरं मिळाली असती, परंतु एका बाईमुळे त्या ठिकाणी हायकोर्टात गेले, सगळं घरकुलचं काम थांबलं. ते काम त्यांना जाब का नाही विचारत? काय गरज होती? महापालिकेने काल त्यांच्या विरोधात निकाल केले, पण बोगस लाभार्थी तिथे निघालेत ना. तिथे बोगस हे ठरायचेत, अजून ठरलेले नाहीयेत. महापालिकेने दिले, नुसतं बोभाटा करून आरोप सिद्ध होत नाहीत. नुसते बोभाटा करून आरोप सिद्ध होत नाहीत. त्या ठिकाणी मग त्याचा पुढचा टप्पा का नाही करू शकत? घरकुल का थांबली ह्याचे प्रश्न का नाही विचारले गेले? हे प्रश्न त्यांना का नाही विचारले गेले? आधी शिवसेनेत राहायचं, नंतर बीजेपीत यायचं आणि दोन्हीकडची मलाई खायची आणि त्या ठिकाणी घरकुल थांबवायचं, ही कोणती राजकारणाची पद्धत नाही. विकास कामांना खीळ घालताय तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. विकास काम अर्ध विठ्ठलनगर जे आहे ते अजून रस्त्यावरच आहे. 2 बिल्डिंग बाकी. यशवंतनगरचं पुनर्वसनचं काय ते कुठे गेले? तिथं नकाशावरच नाही आपल्या पिंपरी चिंचवडच्या. यशवंतनगरकडे कोण बघत सुद्धा नाही अजून. तिथं साधा रस्ता नाही. आम्ही 5 वर्षाला रस्ता मागतोय. आज इलेक्शन मुळे काल रस्ते करून दिला आम्हाला. तिथं दादा येतात, एकाच प्रकल्पाचे 2-2 वेळा उद्घाटन होतात तिथं कॉलनीमध्ये. मागच्या गंभीर आरोप आहे की या शहराचे सर्वेसर्वा, सत्ताधाऱ्यांचे सर्वेसर्वा अजित पवार इथे येतात आणि उद्घाटनाचा केवळ फार्स करतात. याशिवाय नागरिकांचं काय म्हणणं आहे? त्यांना मुख्य म्हणजे
पदपात कुठेही सुरक्षित नाही आहेत. आम्ही रस्त्यावरती संध्याकाळी चालू शकत नाही. समीर दादांना परिस्थिती माहिती आहे, आम्ही कसे रस्ते ओलांडतो. ज्येष्ठ नागरिक केंद्रापर्यंत जाताना सुद्धा आम्हाला फार मोठी कसरत करावी लागते. तर निदान जे रस्ते आहेत, जे आमच्यासाठी ज्या जागा तुम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत त्या तरी ठेवा. आम्हाला व्यवस्थित चालता येईल एवढं आमचं, किमान रस्त्यावरनं चालता येईल अशी तरी सुविधा द्या, असं या ज्येष्ठांचे अर्थ हा काय. तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला याशिवाय काय प्रश्न वाटतो? फुटपाथ तरी व्यवस्थित ठेवायला, फुटपाथ तरी करायला, नुसते रस्ते करून काय फुटपाथ चालता येईल आम्हाला. ते मोठमोठे रस्ते करून विकास होणार नाही, तर ज्या सुविधा असायला पाहिजे त्या देणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते एकंदरच आता हे जे सगळं म्हणताय, तुम्हाला काही प्रश्न भेटत आहेत किंवा तुम्ही दहशतमध्ये आहे? दहशतमध्ये तर नाहीये, करतातच आमच्यासाठी चांगलं काम. पण मी मला काय म्हणायचंय, त्या मॅडम बोलले ना की बाथरूमचा वापर नागरिक चांगले करत नाहीत, तर नागरिक काय छानी हातोडी थोडी घेऊन जातात नाही. त्याचा वापर चांगला होत नाही असं पण नाहीये, का की आम्ही पण घर चालवतो ना, गृहिणीत ना आम्ही. तर मला काय म्हणायचंय की तिथं सिमेंट गिमीट वापरण्यात आलंच नाही. आता तर कितीतरी वर्षापासून तरी ती बघण्यातच नाही. बरोबर. आणि परत दुसरा प्रश्न काय, घुशी, का की तुम्ही तिथं सिमेंट रेती टाकलीच नाही. बरोबर, तुम्ही फक्त ढसीचा वापर केलाय. मग तिथं घुशी नाही येणार तर काय होणार? सगळ्या घुशी लागल्यात. आणि लेकरं तर लहान जाऊ शकत नाही, गटारीवर बसतात, पाणी वाहतात. मग त्यात काय होतं, गटारी चोकअप व्हायला लागल्यात. खूप म्हणजे हो त्रास जास्त. हा सगळा लेखाजोखा आहे प्रभाग क्रमांक 9चा. या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळणार आहेत नागरिकांकडनं, मात्र ती मतपेटीमध्ये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते लवकरच कळेल की ही जनता जी आहे ती सत्ताधाऱ्यांना कौल देते का विरोधकांना संधी देते, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. आज इथेच थांबूया. तोपर्यंत अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.